नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती आलेली आहे। तसेच लाडकी बहिणीबद्दल पण एक महत्त्वाची माहिती आलेली आहे। तर दोघी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। मित्रांनो, लाडकी बहीण योजना जी आहे, जे आपण या योजनेचा फायदा घेत आहोत किंवा लाभ घेत आहोत, त्यांच्या आता एकच योजनेपैकी लाभ घेता येणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमुळे संजय गांधी निराधार व श्रावण बाळच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळत नव्हतं किंवा मिळायला विलंब होत होते। यामुळे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषावर आता बोट ठेवले जात आहे। शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता लाभार्थी घेऊ शकतो असाच निकष आहे। तरी पण योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचा आता यांच्यात दिसून आले आहे। तसेच तर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेच्या महिला लाभार्थ्यांना यापैकी नेमक्या कोणत्याही योजनेचा लाभ सुरू ठेवणार आहे याचे स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे। सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे अंतर्गत जवळपास 70,000हून अधिक लाभार्थी असून श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत जिल्ह्यात 1,05,000हून अधिक लाभार्थी दर महिन्याला घेत असतात। दरमहा त्या लाभार्थ्यांना सुमारे 27 कोटी रुपयाचा निधी लागतो। मात्र संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता हा लाभ मिळाला नाही। याशिवाय डिसेंबर जानेवारीचाही निधी देखील शासनाकडून प्राप्त झालेला नाही व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो। त्यासोबतच आता त्यांचा स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या ज्या दोघींपैकी कोणत्याही योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे यात समाविष्ट आहेत। आता या दोघी योजनांपैकी नेमका कोणत्या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे हे आपल्याला स्वयं ठरवायला लागणार आहे। लाभ आहे मात्र 1500 रुपये आहे। जसं की संजय गांधी निराधार योजनेचे अंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा 1,500 रुपयाचा लाभ मिळतो। आता माझे मुख्यमंत्री योजनेचाही लाभार्थ्यांना रक्कम दिली जाईल तेवढीच आहे, पण पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी रक्कम 2100 रुपये होईल। या आशेने अनेक जण संजय गांधी निराधार योजनेचे किंवा श्रावण बाळ योजनेचे हा लाभ घेत नसून असल्याची लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे। तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही हे तुम्हाला कमेंटच्या मार्फत खाली कळवू शकतात। तसेच बऱ्याचशा जणांची रक्कम मिळायला सुरुवात देखील झालेली आहे। तर लाडकी बहीण योजनेचा हा 1500 रुपयाचा हप्ता हा बऱ्याच जणांना मिळालेला आहे आणि काही ज्यांना सुद्धा बाकी आहेत मिळायचा त्यांना लवकरात लवकर मिळून जाणार आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। आणि तुम्हाला पैसे मिळालेले आहे की नाही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम पुढे देखील मिळत राहणार। धन्यवाद।